राजकारणात ही अशी मोठी परिस्थिती निर्माण झाली तर सरकार देखील कोसळू शकतं, बदलू शकतं. साला एक मच्छर आदमी को हिजड़ा बना देता है, हा नाना पाटेकर यांचा सुप्रसिद्ध डायलॉग. त्याच धर्तीवर आता साला एक भोंदू बाबा सरकार गिरा सकता है असं म्हणण्याची वेळ आता येते की काय, आली आहे की काय. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकच नाव गाजतंय, नाशिकचा लिंगपिसाट भोंदू बाबा अशोक खरात. आणि त्याच्या पाठीमाग काही आमदारांची, काही नेत्यांची नावं चर्चेत. बघा, गेल्या काही दिवसापासून सगळी माध्यमं या खरातनं व्यापून टाकलेली आहेत. कुठल्याही माध्यमामध्ये बातम्या या खरातच्या आणि त्या कुणा आमदार, मंत्री, नेत्यांच्या. रोज नवे खुलासे आणि तितक्याच धक्कादायक बातम्या. या खरातनं केलेलं कांड हे महाभयानक आहेत, पण त्याचा संबंध बड्या बड्या राजकीय नेत्यांशी असल्याच्या चर्चेमुळं हे प्रकरण राजकारणात सुद्धा खळबळ उडवून गेलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अहो एवढंच काय, अगदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत सुद्धा या खरातचे फोटो आहेत. महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना तर राजीनामा द्यावा लागला. एकनाथ शिंदे गटाचे आमदार, माजी मंत्री दीपक केसरकर या प्रकरणामध्ये सगळ्यात अधिक टार्गेटवर आलेले आहेत. आणि मग या केसकरांनी तर म्हटलं 39 आमदार या खरातला भेटलेले आहेत, मग माझं एकट्याच नाव का घेता, मी सगळ्यांचा भांडाफोड करीन. म्हणजे काय, अनेक आमदार, मंत्री या प्रकरणामध्ये आहेत आणि त्यांचं काही रहस्य या केसकर यांच्याकडे आहे, असा तर याचा अर्थ होतो. या केसकरांनी भांडाफोड करावा आणि त्या 39 आमदार तसंच 9 कॅबिनेट मंत्र्यांची नावं उघडी करावीत, असं थेट आव्हान शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दिलं. पण दीपक केसरकर मात्र अजून तरी काही बोललेले नाही. अशोक खरातच्या प्रकरणामध्ये महाराष्ट्रातील 30 आमदार आणि कॅबिनेट मंत्र्यांच्या नावाची चर्चा आहे. कॅप्टन अशोक खरात प्रकरणामध्ये सरकार पडू शकतं, असं एक मोठं विधान आता राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांनी केलेलं आहे. अर्थातच खडसे यांच्या या वक्तव्यामुळे राजकारणामध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. अशोक खरात प्रकरणामध्ये अनेक राजकीय बड्या नेत्यांचा सहभाग असल्याचं सिद्ध झालं तर सरकार देखील कोसळू शकतं, असं मोठं विधान या माजी मंत्री असलेल्या आमदार एकनाथराव खडसे यांनी केलेलं आहे. त्यामुळं या प्रकरणाची व्याप्ती आता अधिक वाढताना दिसू लागलेली आहे. अशोक खरात प्रकरण हे खूप मोठं प्रकरण आहे. संजय राऊत यांनी सांगितल्यानुसार खरात यांना संपवलं जाऊ शकतं, असं देखील आमदार एकनाथ खडसे यांनी म्हटलेलं आहे. अशी जी काही मोठी कांड असतात त्याला काही ना काही कारण दाखवून ते प्रकरण संपवलं देखील जाऊ शकतं, असा एक मोठा गंभीर संशय सुद्धा एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला आहे. त्याआधी काहींनी हेच संशय व्यक्त केले आहेत की त्याचा कदाचित एन्काउंटर होईल वगैरे वगैरे. या प्रकरणामध्ये ज्या 30 पेक्षा जास्त आमदार आणि कॅबिनेट मंत्र्यांच्या नावाची चर्चा आहे, त्याचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचं जर सिद्ध झालं तर राज्याच्या राजकारणामध्ये मोठा भूकंप होऊ शकतो, असा मोठा दावा खडसे यांनी केलेला आहे. खरोखर राजकारणात ही अशी मोठी परिस्थिती निर्माण झाली तर सरकार देखील कोसळू शकतं, बदलू शकतं, असा अंदाज देखील एकनाथ खडसे यांनी व्यक्त केलेला आहे. परंतु सरकारच अडचणीत येणार असेल तर या आमदारांची आणि मंत्र्यांची नावं समोर येऊ दिली जातील का? खरात प्रकरणाचा तपास या आमदारांनी या मंत्र्यांपर्यंत जाऊ दिला जाईल काय? आणि मग या मंत्र्यांना, आमदारांना वाचवण्यासाठी खरातला सुद्धा सॉफ्ट कॉर्नर मिळून जाईल की काय, ही फार मोठी भीती तर आहे. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? या ज्या कोणी चर्चेत आहेत हे मंत्री, आमदार, यांना वाचवण्यासाठी हे सरकार प्रयत्न करील काय? जरूर सांगा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.